कमलेश सुतार सर झी 24 तासचे मुख्य संपादक आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। सर, आपल्याला कल्पना आहे दिग्विजय पाटलांविरोधात आता अखेर पुरवणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे। झी 24 तासनं हे संपूर्ण प्रकरण, हा संपूर्ण गैरव्यवहार महाराष्ट्राच्या समोर आणला, उघडकीस केला आणि त्यानंतर आपण तिथंच थांबलो नाही तर पाठपुरावा केला आणि आता आपल्या पाठपुराव्याला एक मोठं यश आलेलं आहे। नाही, नक्कीच ही बातमी खूप महत्वाची आणि ही जे डेव्हलपमेंट आहे आताच्या क्षणाची, ही सगळ्यात महत्वाची अपडेट आहे मुंडवा जमीन प्रकरणातली। याच्या मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल। मधल्या काळामध्ये ज्या प्रकारचा सरकारचा रिपोर्ट आला होता, सरकारने जी समिती स्थापन केली होती, खारगे समिती, त्या समितीने आपला रिपोर्ट दिला होता आणि त्याच्यानंतर सुद्धा की आगामी काळात जर काही लोक त्याच्यामध्ये अधिक दोषी आढळले तर त्यांना देखील त्याच्यामध्ये आरोपी करता येईल असं त्यांनी म्हटलं होतं। आणि आता या पुरवणी आरोपपत्रामध्ये त्यांचं नाव घेण्यात आलेलं आहे। पूर्वी फक्त शीतल तेजवानी यांनाच एक त्याला आरोपी करण्यात आला होता, कारण शीतल तेजवानी यांच्याकडे या सगळ्या जमिनींचं कुलमुखत्यार पत्र होतं, त्या कुलमुखत्यार होत्या या सगळ्या व्यवहारामधल्या। पॉवर ऑफ अटर्नी जी त्यांच्या नावाने होती आणि जो व्यवहार झाला होता तो अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यात झाला होता। त्याच्यामध्ये सही जे होते, जे ज्यांच्या सिग्नेटरी आपण म्हणतो, सिग्नेटरी ऑथॉरिटी कंपनीच्या अमेडियाच्या वतीने जी केली होती, ती सही ही दिग्विजय पाटील यांनी केलेली होती आणि त्यामुळे दिग्विजय पाटील यांचं नाव आता याच्यात येणं काही आश्चर्यकारक नाही। पण मूळ अजून याच्यात कोणी नावं येत आहेत का? त्यांचे पार्टनर असणारे पार्थ अजित पवार हे त्या कंपनीचे पार्टनर जरी असले तरी सगळा व्यवहार हा मुळात यांच्या सहीने झाला होता, दिग्विजय पाटील यांच्या सहीने। त्यामुळे आता त्यांचं नाव आलेलं आहे। पुढे चौकशी कुठल्या दिशेने जाते आहे, आपण याच्यामध्ये दिग्विजय पाटील यांचं देखील मत जाणून घेण्याचा प्रयत्न मागे केला होता। प्रेक्षकांना माहिती असेल, जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं होतं ते चौकशीला सामोरे गेले होते तेव्हा। पण आताच्या क्षणाला त्यांच्या नाव हे पुरवणी आरोपपत्रामध्ये आलेलं आहे। या पुरवणी आरोपपत्रामध्ये जे आपण ज्याला म्हणतो की सप्लिमेंटरी चार्जशीट जे आहे त्याच्यात त्यांचं नाव आहे। पुढचे डिटेल्स आपण प्रेक्षकांना नक्कीच थोड्या वेळात अधिक जशी जशी बातमीतली क्लॅरिटी येत जाईल तशी आपण देत राहू। पण हे प्रकरण समोर आणणं, या प्रकरणामध्ये त्यांचं नाव तिथे असणं, हे सगळं हे प्रकरण आपण पाठपुरावा केल्यामुळे किमान आज यांचं पुरवणी आरोपपत्र आपण नाव तरी बघू शकतो। हे झी 24 तासच्या शोध पत्रकारितेचं मोठं यश आहे असं आपल्याला म्हणता येईल। निश्चितच सर, हे सर्वात मोठं असं यश आहे असं म्हणावं लागेल, कारण दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीचे भागधारक आहेत। दस्तावर कंपनीतर्फे त्यांची सही देखील आढळलेली होती। त्यामुळे पहिल्या दिवसापासून खरं तर त्यांच्यावर अशा पद्धतीचं आरोपपत्र दाखल व्हावं असं आपण म्हटलेलं आहे आणि वारंवार पाठपुरावा केलाय। आज आपल्याला एक मोठं यश आलंय। नक्कीच आजच्या गेल्या काही दिवसांमधली, गेल्या काही वर्षांमधली सगळ्यात मोठी अशी स्टोरी म्हणून बघितलं गेलं तर सगळ्या गेल्या दशकभरातली माफ करा, सगळ्यात मोठी बातमी म्हणून हिच्याकडे बघितलं जात होतं। आणि आता त्या शासकीय जमिनीचा जो परस्पर व्यवहार करण्यात आला होता, 40 एकरचा हा मोठा भूखंड आहे आणि याची विक्री होते काय, याची विक्री होताना सरकार दरबारी याचा थांगपत्ताही नसतो, शिवाय त्यांना स्टॅम्प ड्युटी माफ केली जाते। अशा अनेक याच्यामध्ये अनियमितता दिसून आल्या होत्या। कशा प्रकारे ह्या जमीन व्यवहारासाठी तिथे IT पार्क दाखवण्यात आला होता, IT पार्कच्या नावाने सवलत घेण्यात आली होती आणि आता नुकताच एक सरकारने त्यांना पुन्हा मुदतवाढीसाठी त्यांनी जी विनंती केलेली आहे की 21 कोटी जी स्टॅम्प ड्युटी आहे त्यांना भरावीच लागेल त्यांना सांगितलं आहे। पण आताच्या क्षणाला दिग्विजय पाटील जे पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत, नातलग आहेत आणि मुख्यतः उपमुख्यमंत्र्यांचे भाचे आहेत, त्यांची या आरोपपत्रात त्यांचं नाव येणं ही फार मोठी घडामोड या क्षणाची आहे असं आपण म्हणू शकतो नक्कीच। पण आपल्या दृष्टीने बघायचं झालं श्रीकांत, तर हे आपल्या पाठपुराव्याला झी 24 तासने या बातमीचा जो कंटिन्युअस फॉलोअप केलेला आहे, बातमी नुसती करून प्रेक्षकांसमोर ती मांडत आपण नाही, तर ती बातमी लॉजिकल एंड पर्यंत जाईपर्यंत तिला आपण शेवटच्या एका लॉजिकल एंड पर्यंत घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला होता। आणि आज आपण बघतोय की वारंवार त्याच्यात जे डेव्हलपमेंट येत आहेत, पहिली गोष्ट तो व्यवहार थांबला, त्याच्यानंतर आरोपपत्र दाखल झालं, सरकारने याच्यामध्ये समिती गठीत केली, त्या समितीचा अहवाल आला, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अनियमिततांवरती बोट ठेवण्यात आलेलं होतं आणि आता त्याच्यानंतर त्या रिपोर्ट नंतर आज ही कारवाई केली जाते पोलिसांकडून। पुरवणी आरोपपत्रामध्ये त्यांचं नाव घेतलं जात आहे। आपण किमान एवढं तरी सध्या म्हणू शकतो की हेही नसे थोडके आणि आपला जो फॉलोअप आहे तो अशाच प्रकारे सुरू राहील। निश्चितच सर, आणि ज्या दिवशी बातमी ब्रेक केली त्या दिवशी देखील तुमचे हेच शब्द होते की शेवटपर्यंत आपल्याला या सर्व घडामोडींचा पाठपुरावा करायचा आहे आणि त्यातलंच एक मोठं यश आपल्याला आज येताना पाहायला मिळतंय। सर, धन्यवाद सविस्तर आपल्या या प्रतिक्रियेसाठी।